नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये महा-टी-ई-टी परीक्षा जी 2026 ची होणार आहे, त्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे मराठी व्याकरण या विषयावरचे काही प्रश्न आपण पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला 2023 ते 2025 या 3 वर्षामध्ये जेवढे काही महा-टी-ई-टीला महत्त्वाचे मराठी व्याकरणावर प्रश्न विचारण्यात आले होते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. हे जो आहे हा व्हिडिओ पेपर 1 आणि पेपर 2 साठी खूप महत्त्वाचा असणार आहे. आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल तर आपल्या टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉइन करा. म्हणजे आपल्याला सर्व व्हिडिओच्या पी-डी-एफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते, त्यांना डॅश क्रियापदे असं म्हणतात. मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देत राहा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. हे व्हिडिओ जो आहे हा पूर्णपणे आपण मराठी व्याकरणावरती घेतलेला आहे. त्यामुळे हे जे प्रश्न आहेत ते थोडेसे महत्त्वाचे ठरणार आहेत. प्रश्न पहा. ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते त्यांना कोणती क्रियापदं म्हणतात? तर त्यांना म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 1 तर सकर्मक क्रियापदं म्हटलं जातं. मग याच्यावरती काही आपण महत्त्वाचे पॉइंट्स घेतलेले आहेत त्यामध्ये पहा. सिद्ध काय आहे? तर भाषेतील जे मूळ धातू किंवा मूळ शब्द असतात त्यांना सिद्ध शब्द असं म्हणतात. अशा शब्दांना कोणताही प्रत्यय लागलेला नसतो. मग यानंतर साधित शब्द काय असतात? तर सिद्ध शब्दाला उपसर्ग किंवा प्रत्यय जोडल्यानंतर तयार होणारा जो शब्द असतो तो असतो साधित शब्द. मग यानंतरचा घटक आहे पहा अकर्मक. तर अकर्मक म्हणजे काय? तर ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते त्यांना म्हटलं जातं अकर्मक क्रियापद. आणि शेवटचं आहे सकर्मक. तर सकर्मक म्हणजे काय? तर ज्या शब्दांचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते त्यांना म्हटलं जातं सकर्मक क्रियापद. पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत. या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये काळ हा जो घटक आहे ना, हा खूप महत्त्वाचा असणारा घटक आहे आणि आपण काळावरती जवळपास 150 पेक्षा जास्त प्रश्नसुद्धा घेतलेले आहेत. तो व्हिडिओ पाहून घ्या. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या ठिकाणी वाक्य काय आहे? सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत. या वाक्याचा काळ कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. तर हा अपूर्ण वर्तमान काळ असणार आहे. का असेल तर लक्षात ठेवा. करत आहेत या वाक्यातील संयुक्त क्रियापदावरून क्रिया जी आहे ती चालू आहे किंवा अजूनही पूर्ण झालेली नाही म्हणजे ती अपूर्ण आहे असं समजून येतं. म्हणून ते अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे. या वाक्यातील विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे. पहा विशेष नाम आपल्याला विशेष नाम ह्या सर्व गोष्टी या महत्त्वाच्या आणि माहीत असणं गरजेचं आहे. कारण मराठी व्याकरणाचे सर्व हे बेसिक असणारे घटक आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. पण जर आपल्याला पूर्ण एक प्लेलिस्ट पाहिजे असेल मराठी व्याकरणाची तर आपण त्यामध्ये जवळपास 70 ते 80 व्हिडिओज घेतलेले आहेत. त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे. वाक्यातील विशेष नाम ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी. तर गरुड जे आहे तर हे गरुड एक विशेष नाम असणार आहे. जर पक्षी विचारला असतं पहा पक्षी काय आहे तर पक्षी हे सामान्य नाम आहे. म्हणजेच पक्षातील कोणता विशेष पक्षी आहे? गरुड आहे म्हणजे हे विशेष नाम आहे. मग या ठिकाणी काही पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या म्हणजे अजून आपलं थोडंसं उत्तर क्लिअर होऊन जाईल. विशेष नाम म्हणजे काय? तर एखाद्या नावाने कोणत्याही एका जातीतील एका विशिष्ट वस्तू, प्राणी किंवा व्यक्तीचा बोध होतो तेव्हा त्याला विशेष नाम असं म्हटलं जातं. आणि यामध्ये गरुड या पक्षाचा उल्लेख झालेला आहे म्हणजे गरुड हा विशेष नाम असणार आहे. पक्षी हे सामान्य नाम आहे तर त्यातील गरुड एक विशिष्ट पक्षी आहे म्हणून वाक्यातील विशेष नाम जे आहे तो गरुड शब्द आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. जर मला पुस्तक देशील तर मी तुझ्याशी बोलेन. ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची वाक्यरचना आहे? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. तर हे संकेतार्थी वाक्य आहे. लक्षात ठेवा वाक्यरचना याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर वाक्यरचना कशी आहे? ही संकेतार्थी आहे. मग संकेत कसा दिलेला आहे तर पहा. वरील वाक्यात पहिल्या वाक्यातील अटीवरती दुसऱ्या वाक्यातील गोष्टी अवलंबून आहेत म्हणून हे संकेतार्थी वाक्य आहे. आणि या वाक्यामध्ये जर तरने हे वाक्य जोडलेलं आहे म्हणजे या ठिकाणी काय आहे? एक संकेत दिलेला आहे. जर मला तू पुस्तक देशील तर मी तुझ्याशी बोलेल म्हणजे या ठिकाणी एक संकेत सुद्धा दाखवलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे.
ही काही वाईट कल्पना नाही. या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. वाक्य प्रकार महत्त्वाचा असणारा घटक आहे. ही काही वाईट कल्पना नाही. या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर हे जे वाक्य आहे, हे नकारार्थी वाक्य असणार आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. याच्यावर महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. आपण नकारार्थी वाक्य म्हणजे काय हे पाहूया. जर आपल्याला व्याख्या माहीत असेल तर आपल्याला उदाहरणं लगेच समजून येतील. जेव्हा विधानात नकार दर्शवलेला असतो किंवा नकारदर्शक शब्द वापरलेले असतात, तेव्हा ते वाक्य नकारार्थी वाक्य असतं. उद्गारार्थी वाक्य काय असतं? तर ज्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार काढलेला असतो, त्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हटलं जातं. तिसरा जो आहे तो आहे प्रश्नार्थी वाक्य. तर ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो, त्याला प्रश्नार्थी वाक्य असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे आप्त या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. सर्वात सोपा आणि महत्त्वाचा असणारा व्याकरणातील हा घटक आहे. आणि मित्रांनो, आपल्याला प्रत्येक परीक्षेवरती 2 ते 3 समानार्थी शब्द हे 100% विचारले जातात. त्यामुळे आपण 500 पेक्षा जास्त समानार्थी शब्द सुद्धा घेतलेले आहेत. त्याही व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. तर आप्त या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन क्रमांक 4, तर नातेवाईक म्हणजेच आप्त. मग या ठिकाणी अजून आपण काही महत्त्वाचे समानार्थी शब्द पाहूया. यामध्ये आनंद शब्दाला समानार्थीचे शब्द कोणकोणते आहेत? आनंदामध्ये पहा हर्ष, उत्साह, संतोष हे आनंदाचे समानार्थी शब्द आहेत. आप्तमध्ये काय काय आहेत? नातेवाईक, सोयरे हे जे आहेत हे आप्तामध्ये समानार्थी येणारे शब्द आहेत. तिसरा घटक आहे पहा पाणी. तर पाणी या शब्दाला समानार्थी शब्द जल, जीवन, उदक, तोय, नीर इत्यादी हे पाण्यासाठी समानार्थी शब्द आहेत. आपत्तीसाठी काय आहे? तर संकट हा आपत्तीचा समानार्थी शब्द आहे. ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे तेल गेले तूपही गेले हाती आले दुपाटणे या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे ते शोधायचं आहे. या ठिकाणी तू झालेला आहे पण या ठिकाणी तूप असा शब्द आहे. तेल गेले तूप गेले हाती आले दुपाटणे या म्हणीचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ होतो ऑप्शन क्रमांक सी, तर मूर्खपणा करून स्वतःचं नुकसान करून घेणं त्याला म्हटलं जातं. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर होईल. मग या ठिकाणी अजून आपण काही म्हणी व त्यांचा अर्थ देखील पाहणार आहोत. काही न खाता उपाशी राहणे त्याला काय म्हटलं जातं? पोटाला मारणे किंवा पोट बांधणे. नेहमी विनम्रपणे वागणे त्याला म्हटलं जातं किंवा त्याची जी म्हण आहे ती काय आहे? मुंगी बनून साखर खाणे. लोभीपणाने वागणे म्हणजे काय? लोभी धनी आणि सज्जनाला अवमानी ही त्याची म्हण आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे विभक्तीच्या अर्थाने शब्दयोगी अव्यय नामास लागतात व ती लागण्यापूर्वी त्यांचे बहुधा सामान्य रूप होते. त्या रूपास काय म्हणतात? या ठिकाणी परत आपल्याला एक व्याख्या विचारलेली आहे आणि ही जी व्याख्या आहे ही आपल्याला MPSCच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात आली होती. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, तर विभक्ती प्रतिरूपक अव्यय त्याला म्हटलं जातं. व्याख्या परत एक वेळा पहा. तर विभक्तीच्या अर्थाने शब्दयोगी अव्यय नामास लागतात व ती लागण्यापूर्वी त्यांचे बहुधा सामान्य रूप होते. त्या रूपास विभक्ती प्रतिरूपक अव्यय असं म्हटलं जातं. महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट करून घ्या किंवा या व्हिडिओची PDF सुद्धा आपण डाउनलोड करू शकता. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे हरी बालकाला हसवतो. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. क्रियापदाचा प्रकार मित्रांनो, क्रियापद, विशेषण, नाम हे जे घटक आहेत ना खूप सोपे आणि हातातले मार्क देऊन जातात. त्यातीलच हा एक वाक्य आहे पहा, हरी बालकाला हसवतो. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर प्रयोजक क्रियापद असणार आहे. मग या ठिकाणी आपण पूर्ण व्याख्या पाहूया. सर्वात पहिलं प्रयोजक क्रियापद म्हणजे काय? तर जेव्हा कर्ता वाक्यातील क्रिया स्वतः न करता दुसऱ्याकडून करून घेतो तेव्हा ते प्रयोजक क्रियापद असते. यानंतर दुसरं आहे पहा शक्य क्रियापद. शक्य क्रियापद म्हणजे काय? तर क्रिया करण्याची शक्यता कर्त्याला असते. साधित धातू दर्शवतात त्यांना शक्य क्रियापद असं म्हणतात. तिसरा क्रमांक आहे पहा संयुक्त क्रियापद. सहाय्यक क्रियापद आणि धातू साधिते यांना एकत्रितपणे संयुक्त क्रियापद असं म्हणतात. आणि चौथा आहे पहा सहाय्यक क्रियापद. तर सहाय्यक क्रियापद म्हणजे काय? तर क्रियावाचक शब्द जो क्रिया पूर्ण करण्यास सहाय्य करतो त्याला सहाय्यक क्रियापद असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी हरी काय आहे? बालकाला हसवतो याचा प्रकार काय होईल? प्रयोजक क्रियापद. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. वाक्प्रचार आहे बाद रायन संबंध असणे याचा अर्थ काय होईल?
मित्रांनो, वाक्प्रचार, म्हणी, शब्दसमूह हे जे घटक आहेत हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यावरती आपण खूप सारे व्हिडिओसुद्धा ऑलरेडी घेतलेले आहेत. त्यातीलच हा एक वाक्प्रचार आहे, बादरायण संबंध असणे म्हणजे काय? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा, ओढून ताणून संबंध लावणे म्हणजे त्याला म्हटलं जातं बादरायण संबंध लावणे. मग या ठिकाणी अजून आपण काही वाक्प्रचार व त्यांचे अर्थ पाहणार आहोत. यामध्ये पहा, बादरायण संबंध म्हणजे काय? तर ओढून ताणून संबंध असणे. यानंतर आहे पहा, लग्न होणे. एक प्रकारे त्याला म्हणतो पिवळे हात करणे किंवा चतुर्भुज होणे, 2 हाताचे 4 हात होणे. आपल्या तंत्राने वागणे म्हणजे बोटावर नाचवणे. वाळीत टाकणे म्हणजे एखाद्याचा बहिष्कार करणे. पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा, आजीच्या घरात घाडग्यांची डॅश होती. महत्वाचा असणारा प्रश्न आहे. आपल्याला रिकामी जागा भरायची आहे. आजीच्या घरात गाडग्यांची डॅश होती. काय असते गाडग्यांची, काय असते लक्षात ठेवा. आपल्याला काय समूहदर्शक शब्द विचारलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, तर उतरंड हे आपलं उत्तर होईल. कारण शब्दसमूह आणि समूहदर्शक शब्द जे आहेत ना, हे थोडेसे महत्त्वाचे असतात. घड्यांची किंवा गाडग्यांची काय असते, उतरंड असते. फळांचा काय असतो, घोस असतो. विमानांचा ताफा असतो. नाण्यांची चळत असते. भाकऱ्यांची किंवा रुपयांची चवड असते आणि जहाजांचा काफिला असतो. आणि गाडग्यांची काय असते, तर उतरंड असते. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हरिहर, स्त्री-पुरुष, कृष्णार्जुन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहेत? आपल्याला या ठिकाणी समास या घटकावरती प्रश्न विचारलेला आहे. 3 आपल्याला शब्द दिलेले आहेत. हरिहर, स्त्री-पुरुष आणि कृष्णार्जुन या शब्दांचे समास आपल्याला ओळखायचे आहेत. आणि समास आहे याचा ऑप्शन क्रमांक ए, तर हा द्वंद्व समास असणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी समासावरती सुद्धा आपण महत्त्वाचे असणारे 200 प्रश्न घेतलेले आहेत. तो सुद्धा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. द्वंद्व समास म्हणजे काय पहा, ज्या समासातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात त्याला द्वंद्व समास असं म्हणतात. यामध्ये हरिहर हा जो शब्द आहे, हरी आणि हर यामध्ये काय आहे, दोन्हीही पदं जे आहेत हे महत्त्वाचे आहेत. स्त्री-पुरुष, स्त्री आणि पुरुष आणि कृष्णार्जुन म्हणजे काय, तर कृष्ण आणि अर्जुन हे जे आहेत, प्रत्येक शब्दातील दोन्हीही पदं हे महत्त्वाचे आहेत. म्हणून हा द्वंद्व समास आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. देवळाचा कळस चमकत होता. कंसातील शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. तर कळस या शब्दाची जात काय आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे आणि कळस हा जो शब्द आहे, हा सामान्य नाममध्ये येणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. या ठिकाणी थोडंसं स्पष्टीकरण आहे ते समजावून घ्या. एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिलं जातं. म्हणून त्याला सामान्य नाम असं म्हटलं जातं आणि सामान्य नाम हे एखाद्या वस्तूच्या जातीला दिलेलं नाव असतं. आणि या प्रश्नामध्ये दिलेलं काय आहे, कळस, तर हे सामान्य नामाचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला. या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. वाक्य परत एक वेळा पहा, प्राचार्याकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला. या वाक्याचा प्रयोग कोणता होईल? तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक सी, तर नवीन कर्मणी प्रयोग होणार आहे. कसा होणार आहे हे थोडंसं समजावून घ्या. हा प्रयोग जो आहे हा इंग्रजीतून मराठीत आल्याने त्याला नवीन कर्मणी असं म्हटलं जातं. कर्ता प्लस कडून हा शब्दयोगी अव्यय तो जोडून येतो. म्हणजे या ठिकाणी उदाहरण पहा, प्राचार्याकडून म्हणजे प्राचार्य अधिक कडून हे जे आहे ते हे प्रत्यय लागलेला आहे आणि प्राचार्याकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला हे त्याचं पहिलं उदाहरण झालं. शिक्षकाकडून प्रश्न विचारला गेला हे त्याचं दुसरं उदाहरण झालं. ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल, नवीन कर्मणी प्रयोग. यानंतरचा प्रश्न आहे, रोहन मोजके बोलतो. या वाक्यातील मोजके बोलणे या शब्दासाठी योग्य असा शब्द शब्द खालीलपैकी कोणता होईल? पहा, मोजके बोलणे या शब्दासाठी एक शब्द कोणता ठरेल? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, त्याला मितभाषी असं म्हटलं जातं. मितभाषी हा शब्द परीक्षेला आपल्याला जवळपास 50 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. पहा, मितभाषी म्हणजे काय, तर मित म्हणजे काय, कमी किंवा मोजकेच बोलण्याची आवड असलेला किंवा सवय असलेला तो असतो मितभाषी. भांडखोर म्हणजे कोण असतो, तर सतत भांडण्यासाठी तयार राहणारा व्यक्ती. धीट म्हणजे कोण, तर साहसी किंवा कसल्याही प्रकारची भीती नसलेला त्याला म्हटलं जातं साहसी. साहसी किंवा त्याला अजून एक शब्द आहे कोणता, दुसरा आहे धीट. आणि या ठिकाणी रोहन मोजके बोलतो. मोजके बोलणे म्हणजे काय, तर त्याला त्याला मितभाषी असं म्हणतात. पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 15 मराठी व्याकरणाचे प्रश्न जे आपल्याला महा-टी-ई-टीसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. यामध्ये आपण पेपर 1 आणि पेपर 2चे सुद्धा प्रश्न आपण घेतले होते. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या स्वानंदी करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या टेलिग्राम चॅनलवरती आपण पोस्ट केलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.